नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झालेला आहे। आता 23वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भात शेतकरी बांधव विचारतात, त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, पीएम किसानचे 2000 रुपये खात्यात जमा होण्यासाठी आपल्याला 3 अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे। मोबाईलवरून सुद्धा ही प्रोसेस होऊ शकते। ही जर प्रोसेस केली नाही, या 3 अटी पूर्ण केल्या नाही तर आपला पुढील हप्ता म्हणजे 23वा हप्ता आपल्याला मिळणार नाही। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, देशातील कोट्यावधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे। मार्च 2026 मध्ये गुवाहाटी आसाम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22वा हप्ता वितरित केल्यानंतर आता शेतकरी 23व्या हप्त्याची वाट पाहत आहे। मात्र नियमात बसूनही काही चुकांमुळे हा हप्ता थांबू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावधान होणे गरजेचे आहे। 23वा हप्ता कधी येणार याविषयी आपण माहिती बघणारच आहोत। त्याच्या आधी हा हप्ता अडकू नये म्हणून आपल्याला 3 अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे। अनेक शेतकऱ्यांचे हप्ते केवळ कागदपत्रांच्या त्रुटीमुळे थांबतात। 23व्या हप्त्यासाठी खालील 3 कामे पूर्ण असणे अनिवार्य आहे। ती पहिले म्हणजे ई-केवायसी। आधार कार्डचा वापर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी। आधार बँक लिंकिंग, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे, म्हणजे बँक सीडिंग असणे गरजेचे आहे। तर तिसरा जो मुद्दा आहे म्हणजे भूपडताळणी, जमिनीचे कागदपत्र आणि सरकारकडे असलेल्या नोंदींची पडताळणी झालेली असावी। तसेच आता शेतकरी बांधवांसाठी फार्मर आयडी कार्ड हे अनिवार्य केलेले आहे। फार्मर आयडी कार्ड असेल तरच आता पुढील 23वा हप्ता जमा होणार आहे। त्यासाठी तुम्ही फार्मर आयडी कार्ड सुद्धा काढून घेणे गरजेचे आहे। अशा कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे। तर मग 23वा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो, कधी येणार, तर अधिकृत घोषणा झाली नसली तरी मीडिया रिपोर्टनुसार 23वा हप्ता जुलै 2026च्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करते। तर मित्रांनो, अशा प्रकारची पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।